आजच्या पॉडकास्टचा विषय आपला असा आहे, की तुम्ही जर परदेशात नोकरीनिमित्त येणार असाल, परदेशात तुम्ही शिकण्यासाठी येणार असाल, शिक्षणासाठी येणार असाल किंवा तुमचे आई-वडील परदेशात येणार असतील, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची यादी आम्ही बनवलेली, पॅकिंग लिस्ट. तर आम्ही काही सेक्शन्स केले आहेत महत्त्वाचे. त्या एक-एक सेक्शन्सने आता आपण जाऊया. पहिला सेक्शन अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे डॉक्युमेंट्स, कागदपत्र, त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाच्या सेक्शनकडे आपण जातो ते म्हणजे मेडिसिन्स, औषध पाणी. बरोबर. आता आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया, तो म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अन्न, जेवण, मम. तर हे तर झालं सगळं खायचं. बरोबर. बनवायचं कशात ते सांगा मॅडम. तर आता सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन तो म्हणजे कपडे. कपड्यांमध्ये तुम्ही काय काय आणलं पाहिजे. कपडे तर आपण खूप आणू शकतो स्टायलिश दिसण्यासाठी वगैरे सगळं. आता सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन अजून पुढचा मुलांच्या आवडीचा खास, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक. सगळ्यांच्याच आवडीचा. हां, पण इलेक्ट्रॉनिक आयटम्स कसं मुलं जास्त गॅजेट्स वगैरे असे क्रेज असते त्यांना जास्त, तर ते आपण आता कव्हर करूया. आता आपण जातोय सगळ्यात महत्त्वाच्या सेक्शनकडे, इनिशियल सर्व्हायवल किट. म्हणजे UK अगदी आल्या तुम्हाला काय गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक सेक्शन आहे तो म्हणजे इमोशनल पॅकिंग स्टफ. नमस्कार मंडळी, मी पुष्कर, तुमचा सगळ्यांचा धक्का मार पुष्कर. आणि मी स्नेहल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK, आणि तुमच्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये, ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असणाऱ्या आपल्या माणसांच्या गोष्टी. तर गाईज, वी आर बॅक. फायनली मंडळी, कॅमेऱ्याच्या मागून मी आता खुर्चीवर बसायला आले. खूप एपिसोड मी मागूनच ऐकत होते, सगळं बघत होते. तर आज मला परत ह्यांनी एकदा संधी दिली या खुर्चीत बसायची. सो थँक्यू पुष्कर. हो, पण खुर्ची यावेळेला वेगळी. मी तिला ती खुर्ची दिली, मी ही खुर्ची घेतली. हो, तुम्हाला कारण कळलंच असेल. काय कारण आहे? तू मावत नाही या खुर्चीवर. ओ मावतो की, तुम्ही इतके पॉडकास्ट बघितले, चांगला दिसतो मी, आहे की नाही मंडळी? मग ठीक आहे. हां, त्यामुळे ही खुर्ची आज माझ्याकडे. सुरू करणार आहोत आपण आजचा पॉडकास्ट. आजच्या पॉडकास्टचा विषय आपला असा आहे, की तुम्ही जर परदेशात नोकरीनिमित्त येणार असाल, परदेशात तुम्ही शिकण्यासाठी येणार असाल, शिक्षणासाठी येणार असाल किंवा तुमचे आई-वडील परदेशात येणार असतील, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची यादी आम्ही बनवलेली, पॅकिंग लिस्ट, की तुम्ही UKला येताना काय काय आणलं पाहिजे. ते काय महत्त्वाच्या गोष्टी, की सुरुवातीचे 15-20 दिवस तुम्हाला ॲटलिस्ट त्याची मदत होईल. त्या गोष्टी तुमच्यासोबत असतील, अशा गोष्टींची यादी आम्ही बनवलेली, ती तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही एक डिस्क्लेमर बघितलं, की हे आमचे विचार आहेत, आम्ही जे शेअर करतोय ते. परत एकदा सांगतो, ही जी यादी आहे, ही स्नेहल आणि पुष्कर यांनी त्यांच्या चुकांमधनं, त्यांच्या अडचणींमधनं आणि त्यांच्या समज त्यांची जी आहे त्याच्यातनं बनवलेली आहे. ही यादी प्रत्येक व्यक्तीनुसार, प्रत्येक देशानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार वेगवेगळी असू शकते, पण ही स्टँडर्ड यादी आहे. याचा जर तुम्ही वापर केला तर सुरुवातीचे काही दिवस तरी तुम्हाला त्रास होणार नाही. नंतर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी विकत घेऊ शकता. आणि व्हिडिओच्या शेवटी, सगळ्यात शेवटी, इनिशियल सर्व्हायवल किट आम्ही टाकलेलं आहे. म्हणजे UKमध्ये आल्या सुरुवातीच्या काळात काय करायचं जेणेकरून पुढचं सगळं तुमचं सुकर होईल, पुढचा मार्ग तुमचा अतिशय चांगला होईल, ते देखील आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण सुरू करूया आपला आजचा पॉडकास्ट. तर मंडळी, हा पॉडकास्ट बनवण्याचं कारण म्हणजे आम्हाला खूप सारे मेसेजेस येत होते. खूप सारे लोक आम्हाला जेव्हा भेटायचे तेव्हा देखील विचारायचे, की आमचा मुलगा किंवा आमचे नातेवाईक किंवा आमच्या ओळखीचा आमचा मित्र परदेशात येणार आहे, तर काय नेलं पाहिजे, काय आणलं पाहिजे, भरपूर प्रश्न आम्हाला यायचे. आणि आता ॲडमिशनचा सीझन देखील आहे, त्यामुळे विद्यार्थी असू द्या किंवा जॉबनिमित्त तुम्ही इथे येणार असाल, त्या हिशोबाने ही यादी बनवली. तर त्या निमित्ताने हा पॉडकास्ट आहे आमचा. बरोबर. तर आम्ही काही सेक्शन्स केले आहेत महत्त्वाचे. त्या एक सेक्शन्सने आता आपण जाऊया. तर आता आपण पहिल्या सेक्शनकडे जाऊया. पहिला सेक्शन अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे डॉक्युमेंट्स, कागदपत्र. तर डॉक्युमेंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट. पासपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही आता म्हणाल, अरे परदेशात जाणार आहे, काय बालिशसारखा सांगतो. आम्ही पासपोर्ट कॅरी करणारच आहोत, पण असं होत नाही. बऱ्याचदा गडबडीत आपण पासपोर्ट विसरतो. माझ्या जवळच्या मित्रासोबत घडलेलं आहे, की एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर त्याला लक्षात आलं, की ज्या बॅगेत त्याने पासपोर्ट ठेवला होता, ती फक्त बॅग सोबत होती, पासपोर्ट नव्हता, पासपोर्ट घरीच होता.
तर त्याचं फ्लाईट चुकलं होतं आणि पुढे बऱ्याच गोष्टी त्याला करायला लागल्या आणि नंतर एका मित्राच्या आईसोबत हे घडलं होतं, की विमानतळावर आल्यावर त्यांना कळलं, की आपल्याकडे पासपोर्ट नाहीच आहे. हं. त्यामुळे पासपोर्ट आहे का हे 10 वेळा चेक करा. पासपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इथे आल्यानंतर देखील पासपोर्टच तुमची आयडेंटिटी आहे, की तुम्ही कुठल्या देशातले आहात. त्यामुळे पासपोर्ट जपून ठेवणं, व्यवस्थित आणणं हे खूप महत्त्वाचं. बरोबर. तर सोबत तर घ्याच, पण प्रवासात पण त्याची काळजी घ्या. कारण हां. किस्सा माझ्यासोबतच घडला आहे. आपण एअरपोर्टवर आत गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात. सिक्युरिटी असतं, इमिग्रेशन असतं. तर तिथे आपल्याला सगळं सामान ठेवावं लागतं, जे सिक्युरिटी चेक इनमधनं जातं. तर त्याच्यात ट्रेमध्ये पासपोर्ट ठेवला. मी सगळं कलेक्ट केलं आणि फक्त पासपोर्ट तिथे विसरले. गेटपर्यंत पोहोचल्यावर मला आठवलं, की अरे, आपला पासपोर्ट तिथेच राहिला आणि मला परत जायला लागलं. तिथे मला आयडी प्रूफ म्हणजे माझी आयडेंटिटी प्रूव्ह करायला लागली आणि मग मला पासपोर्ट मिळाला. सो पासपोर्ट जरी तुम्ही कॅरी करताय, तरी त्याची काळजी पूर्ण तुम्ही डेस्टिनेशनपर्यंत पोहोचताय तोवर नक्की घ्या. हे कुठे साऊथ आफ्रिकेला घडलं होतं का? हो. हां. तर मंडळी असंही घडतं, कोणासोबतही घडू शकतात. त्यामुळे या गोष्टीकडे नीट लक्ष द्या. नंतर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं डॉक्युमेंट म्हणजे व्हिसा. व्हिसा असणं अत्यंत गरजेचं आहे. आता पासपोर्टवर बऱ्याचदा व्हिसाचं स्टिकर लागून येतं, पण आता ई-व्हिसाचं पण सुरू झालंय रिसेंटलीच. ई-व्हिसा मिळायला लागलाय. त्यामुळे ई-व्हिसा तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा, तुमच्या ईमेल आयडीमध्ये ठेवा, तुम्हाला WhatsApp करून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जर प्रिंटआउट काढता येत असेल तर ई-व्हिसाची प्रिंटआउट पण काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ई-व्हिसा पण दाखवता येईल. कारण आपल्या पासपोर्टलाच तो लिंक असतो, त्यामुळे तो त्यांना कळतोच. पण तरी हे सोबत असलेलं कायम बेटर आहे. बरोबर. हां, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ते आपले फाईल डॉकेट. येस. एक डॉकेट जे तुमचं लहानपणापासून तुम्ही जमा केलेलं आहे. तुमचे सर्टिफिकेट्स, डिग्री सर्टिफिकेट्स, एक्सपिरियन्स लेटर आणि जे काही तुमचं आत्तापर्यंतची अकॅडमिक प्रोग्रेस आहे, ते डॉकेट तुम्ही जवळ ठेवा. त्यात तुमचं बर्थ सर्टिफिकेट नक्की ठेवा. मॅरिड असाल तर मॅरेज सर्टिफिकेट असू द्या. वॅक्सिनेशन्स काही रेकॉर्ड्स असतील तर ते जवळ नक्की ठेवा. बरोबर. कधी कशाची गरज पडेल सांगता येत नाही. ओरिजिनल कॉपीजच तुमच्यासोबत ठेवा. ते जास्त बेटर आहे. प्रिंटआउट किंवा झेरॉक्स खूप जास्त आणू नका. आम्ही ती एक चूक केली, की आम्ही खूप साऱ्या प्रिंटआउट्स आणल्या, ज्या अजूनही पडल्या, ज्याचा आम्ही पाठपोट म्हणून वापर करतोय आजकाल काही नोट्स काढायला. पण खूप साऱ्या प्रिंटआउट आणू नका. आजकाल सगळं डिजिटाइज झालंय. इव्हन तिकीटसुद्धा तुम्ही मोबाईलवर दाखवलं, तरी तुम्हाला फ्लाईटमध्ये एंट्री दिली जाते. सो डिजिटाइज्ड कॉपी ठेवा. सगळ्या मेन डॉक्युमेंट्सच्या स्कॅन कॉपी तुमच्या ईमेलवर ठेवा, ज्या तुम्हाला कधीही कुठेही ॲक्सेसिबल असतील. बरोबर, बरोबर. आणि व्हॅक्सिनेशनचे रेकॉर्ड्स कॅरी करा हे याच्यासाठी सांगितलं, की काय आजार असतील समजा तुम्हाला, तुमचे काही व्हॅक्सिन सुरू असतील तर ते तुमच्याकडे असू द्या किंवा तुमची काही मुलं असतील, तर मुलांचे व्हॅक्सिनेशन सुरू असतील, लहान बाळांचे व्हॅक्सिनेशन्स असतात. तर इथल्या डॉक्टरना दाखवायला देखील ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे तर रेकॉर्ड्स तुम्ही सगळे तुमच्यासोबत ठेवा. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स हं. खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे भारताच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर यूकेमध्ये तुम्ही 1 वर्षभर गाडी चालवू शकता. त्या काळात तुम्ही सगळी प्रोसेस करून लायसन्स अप्लाय करून नवीन लायसन्स घेऊ शकता. पण 1 वर्षभर आपण गाडी चालवू शकतो. प्रत्येक देशानुसार नियम वेगळे आहेत. पण बऱ्याचशा देशांमध्ये भारतीय लायसन्सवर 1 वर्ष तुम्ही गाडी चालवू शकता. बरोबर. किंवा आई-वडील येणार असतील, आई-वडिलांपैकी वडिलांना गाडी चालवायची खूप हौस असेल, भाऊ येणार असेल, भावाला खूप हौस असेल, तर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स पण काढून ठेवा, जेणेकरून इतर ठिकाणी पण त्यांना गाडी चालवता येईल. त्यांनाही वर्षभर भारतीय लायसन्सवर चालवता येईल, पण इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट जर तुमच्याकडे असेल, ते फारच उत्तम. बरोबर. त्यानंतर तुम्ही नोकरीसाठी येणार असाल तर तुमचं अपॉइंटमेंट लेटर, तुम्ही विद्यार्थी म्हणून येताय तर ॲडमिशन लेटर, जे युनिव्हर्सिटीचे महत्त्वाचे कागदपत्र आहे, ते सगळे आठवणीने आणा. त्याच्या हो. हार्ड कॉपी सोबत ठेवा. कारण कधी ऐनवेळी तुमचा मोबाईल नाही चालला, बॅटरी डाऊन आहे, तर तुम्ही अडकून नको राहायला इमिग्रेशनमध्ये. बरोबर. तर त्या गोष्टी ठेवा. बरोबर. कारण इमिग्रेशनच्या वेळेला हमखास विचारतात, की तुम्ही इथे का आलेत? स्नेहल मागा म्हटलेच, की एक्सपिरियन्स लेटर्स तुमच्या डॉकेटमध्ये असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला इथे जॉब वगैरे पुढे जर स्विच करायचं असेल किंवा काय किंवा दाखवायचं असेल कोणाला, तर एक्सपिरियन्स लेटर आपल्याकडे असणं गरजेचंच आहे. हे सगळे महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सची यादी होती, जी आम्ही तुम्हाला बरोबर. सांगितली. त्याबरोबरच हे झाले तर इथले डॉक्युमेंट्स, पण तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड ते सुद्धा तुम्ही सोबत ठेवा ओरिजिनल. कारण इथून जर तुम्हाला काही भारतातले व्यवहार करायचे आहेत किंवा तुम्हाला काही इंडियन आयडी प्रूफ हवं आहे, तर बेटर आहे कारण त्याच्यावर आपला फोटो असतो, ॲड्रेस असतो, जे काही बरोबर. आपली माहिती आहे ती सगळी असते. तर ते पण डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याजवळ नक्की ठेवा. तर ही होती सगळी डॉक्युमेंट्सची यादी.
त्याच्यानंतर अजून एक महत्वाच्या सेक्शनकडे आपण जातोय ते म्हणजे मेडिसिन्स, मेडिसिन्स. औषध पाणी. बरोबर. तर जेव्हा पण तुम्ही येता आहात, तेव्हा आपल्या बेसिक गोळ्या, औषधं नक्की सोबत घेऊन या. ताप, सर्दी, खोकला अगदी मिनिमम सेट खूप आणायची गरज नाहीये, की ज्याचं एक्सपायरी डेट अर्थात तुम्ही घेताना पण ते बघा, की 2 वर्ष एक्सपायर होत नाही ना, अशा घ्या. म्हणजे त्या तुम्हाला लाँग टर्म पुरतील. तर तसा बेसिक गोळ्यांचा एक स्ट्रिप सगळ्याची आणली तरी चालेल. अँटासिड तुम्ही यूज करत असाल तर ती नक्की आणा. त्यानंतर जुलाब, उलटी, पोटदुखी, मसल रिलॅक्संट नक्की आणा. कारण अत्यंत इथे महत्वाचं. आल्यावर कधीतरी होतं, की आणि त्यावेळेसच आपल्याला एम-आरची खूप आठवण येते. हां. तर ती आणा. कफ सिरप जर तुम्हाला एखादं सवयीचं असेल तर ते आणा. ओव्हर द काउंटर तुम्हाला पॅरासिटामॉल, अँटासिड, बेसिक गोळ्या सगळ्या मिळतात. क्रोसिन वगैरे. पेनकिलर्स पेनकिलर पण मिळतात. मिळतात. बरोबर. कारण मला त्रास आहे डोकेदुखीचा, तर पेनकिलर्स देखील मिळतात. पण या ज्या सगळ्या गोळ्या स्नेहलने सांगितल्या, या आम्ही का सांगतोय तुम्हाला आणायला? कारण प्रत्येकाला एखाद्या गोळीची सवय असते. तर त्या सवयीनुसार गोळी आपल्याजवळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, की डोकं दुखलं तर मला एक वेगळी गोळी लागते. अँटासिड्सची काही लोकांना सवय असते, तर अँटासिड्स वगैरे भारतातल्या सूट होतात पटकन. तर ते तुम्ही इथे आणू शकता. तर सवयीनुसार सगळ्या गोळ्या आठवणीने घेऊन या, कारण सूट होणाऱ्या गोळ्या असतात. पण येताना प्रिस्क्रिप्शन देखील आणा हं. डॉक्टरांचं, की या गोळ्या का आणतोय? काही कफ सिरप वगैरे असतात, की डायबिटीज आहे समजा तुम्हाला, तर शुगर फ्री कफ सिरप आणायचे असेल, तर ते भारतातनं घेऊन या. कारण इथे मिळतच असं नाही, पण आपल्याजवळ असणं सुरुवातीच्या काळात जोवर तुम्हाला कळत नाही, तोवर खूप गरजेचं आहे. तुमचे आई-वडील येणार असतील, त्यांचं राहायचं ड्युरेशन समजा खूप असेल 4-5 महिने, म्हणजे जवळ-जवळ 120 दिवस ते 150 दिवस ते इथे राहणार असतील तुमच्यासोबत. त्यांना डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा अजून काही आजार असतील आणि त्यांच्या रोजच्या 3-3, 4-4 गोळ्या आहेत, तर सगळ्या बल्कमध्ये इथे घेऊन या. सोबत प्रिस्क्रिप्शन आपल्याकडे असणारच आहे. साधारणतः यूकेमध्ये असं चेक होत नाही, की हं. कुठल्या गोळ्या तुम्ही आणल्या आणि काय आहे ते. पण प्रिस्क्रिप्शन असणं सेफ साईड कायम महत्त्वाचं आहे आपल्याला. बरोबर. त्यामुळे ते सगळं सोबत ठेवा. हो. आणि ह्या झाल्या गोळ्यांचा भाग. पण त्या व्यतिरिक्त छोट्या-छोट्या गोष्टी असतात आपल्या नेहमीच्या झंडू बाम, दिव्यधारा जसं की डोकेदुखी आम्हाला खूप प्रिय आहे. तर आम्हाला त्या गोष्टी कायम लागतात. तर आम्ही कायम लाल झेंडू बाम, दिव्यधारा सोबत असते. कंठसुधारक वटी असते कारण मला कधी-कधी घशाचा त्रास होतो. त्याप्रमाणेच मला एक अँटिबायोटिकचा कोर्स लागतो. तो कधीतरी मला वर्षातनं एकदा किंवा दोनदा तो त्रास होतोच. पण मग ते डोस मी कंपल्सरी दरवर्षी येताना घेऊन येते 2 की इथे मला जर नाहीच काही मिळालं, तर मला त्रास नको म्हणून. तर तसं अँटिबायोटिक्स पण आणा. बरोबर. तसं काही असेल तर ते तुम्ही नक्की घेऊन या. जे अँटिबायोटिक तुम्हाला माहिती आहे, की आम्हाला लागतात कधीतरी आणि याचा उपयोग होऊ शकतो. तर त्या आणा. त्यानंतर कैलास जीवन ते मी युजुअली आणते कारण प्रत्येक गोष्टीवर जालीम उपाय असं मला ते वाटतं. म्हणून मग ते कायम असतं काही जळालं किंवा आग होतीये, तर त्याच्यासाठी मी त्याचा वापर करते. तसंच बर्नॉल, वॉलिनी, मूव्ह जर तुम्हाला त्याचा त्रास असेल तर ते घेऊन या. इथे सगळं मिळतं परत एकदा सांगते. पण तुम्हाला सुरुवातीलाच काही आल्या-आल्या लागलं, तर त्याचा उपयोग होईल आणि जोवर तुम्हाला माहिती होत नाही कुठे काय मिळतं, तोवर पण त्याचा उपयोग होईल. आणि हो. परत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातल्या गोष्टी जरा स्वस्त आहेत. हो, अगदी. औषधांच्या किमती जर तुम्ही कंपेअर केल्या, तर नक्कीच भारतामध्ये स्वस्त मिळतात आणि दुसरं इथे NHSमध्ये म्हणजे जी-पीकडे इथल्या डॉक्टरकडे तुम्हाला असं सरळ जाता येत नाही. वॉक इन जाता येतं, पण अपॉइंटमेंट मिळेलच याची शाश्वती नाही, याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपल्या काही औषधं आपल्याजवळ असणं, इनिशियल तुमचं रजिस्ट्रेशन होईपर्यंत काही औषधं तुमच्याकडे असणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतासारखं नाही की फॅमिली डॉक्टरकडे गेलात, गोळ्या घेतल्या, मेडिकलमधनं गोळ्या घेतल्या की बरं झालं. असं इथे सहसा होत नाही. गोळ्या मिळतील, पण लिमिटेड मिळतील. आता आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया. तो म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अन्न, जेवण, मम इथे काय-काय आणलं पाहिजे ते आता स्नेहल तुम्हाला सगळं सांगेल व्यवस्थित. हो, बरोबर. अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. तर पुष्कर जसं म्हटला, की पहिल्या 15-20 दिवसात जे काही लागतंय, त्या छोट्या-छोट्या कमी प्रमाणातल्या गोष्टी तुम्ही आणू शकता. जसं की तांदूळ, डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या मूग डाळ, तूर डाळ त्या घेऊन या. त्यानंतर कणिक, कारण पोळीशिवाय आपलं जेवण होत नाही. तर थोडी एक 10-15 दिवस पुरेल एवढी कणिक. भाकरी खात असाल तर भाकरीचं पीठ आणा. बेसन तुम्हाला रोजच्या वापरात लागत असेल तर ते आणा. साबुदाणा प्रेमी असाल तर साबुदाणा थोडासा घेऊन या. उपवास करत असाल तर भगरही थोडीशी घेऊन आलात तरी चालणार आहे. इथे इझिली भगर मिळत नाही. शेंगदाणे आणा. ह्या
सगळ्या आता तुमच्या किचनचे डबे तुम्ही बघा, जे काही तुम्हाला लागतंय बेसिकली त्या सगळं थोड्या-थोड्या प्रमाणात तुम्ही घेऊन येऊ शकतात. साखर वगैरे इथे इझिली मिळते, ती आणू नका. कारण ती परत ड्रग्ससारखं वाटू शकतं किंवा हं. तर ती नाही आणली तर उत्तम. चहापत्ती आणा, कारण चहाशिवाय माणसाचं होत नाही. इथे टी बॅग्स मिळतात, पण आपला चहा वेगळाच आहे. तर तुमचा आवडता चहा थोडासा घेऊन या. त्याबरोबर महत्त्वाचा भाग म्हणजे मसाले. भारतीय मसाल्यांशिवाय आपलं जेवण होत नाही. तर खूप सारे मसाले घेऊन या. मी ते म्हणणार नाही, की तो 15 दिवसाचा स्टॉक आणा. तिखट, हळद, हिंग, जिरे पावडर, धना पावडर ती जास्त घेऊन या, जी कायम आपल्याला लागते. महत्त्वाचे मसाले जे तुम्ही वापरतात पावभाजी, पाणीपुरी ते पण जास्तीचा स्टॉक घेऊन आलात तरी चालणार आहे. अ, त्याबरोबरच चटर-पटरमध्ये लोणची, पापड जर तुम्हाला आवडत असेल तर ते आणा. एखादं फरसाणाचं पाकीट आवडत असेल तर ते आणा. ह्या झाल्या जनरल बनवून खायच्या गोष्टी. त्याबरोबरच आजकाल रेडी मिक्स पॅकेट्स खूप मिळतात. अगदी नाश्त्यापासून जेवणापर्यंत. बरोबर. पोहे, उपमा, सांजा, छोले आणि सगळ्या भाज्यांचे मिश्रणं मिळतात. तर ते पाकिटं घेऊन या. हं, हं. त्याबरोबरच अतिशय महत्त्वाची मॅगी, मॅगी इथं घेऊनच या. कारण इथलं वातावरण बरेचदा गार असतं. तर गरम-गरम जर खावं वाटलं पटकन तुम्हाला, तर मॅगी छान पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. नंतर इथलं वातावरण थंडच असतं. पण आईच्या हातचं काही आवडत असेल, तर छान-छान लाडू घेऊन या. बेसनाचे लाडू घेऊन या. खजुराचे लाडू आणा. विकत आणायचे असेल तर विकत आणा. ड्रायफ्रूट, डिंक ते तुम्हाला खूप बरं पडतं सकाळी-सकाळी खायला. त्याच्यानंतर खूप दिवस टिकणारं काही असेल म्हणजे जसं दशम्या, दशम्या घेऊन या. तिखट पुऱ्या घेऊन या. ठेपले घेऊन या. पराठे घेऊन या. ते तुम्हाला रोज खायला खूप महत्त्वाचं पडेल. मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकतो, की या गोष्टी खूप खूप जास्त गरजेच्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. आपलं सर्व्हायव्हल किट म्हणून हे बेसिक गोष्टी तुम्ही नक्की आठवणीने इथं घेऊनच या. पुरणपोळ्या असतील, गुळपोळ्या असतील, खवापोळी असेल, जे काय तुम्हाला आणायचं जे खूप दिवस टिकेल, ते सगळं घेऊन या. म्हणजे 15-20 दिवस पुरेल इतकं तरी आणा. 15-20 दिवस पण नाही म्हणणार मी, थोडे सुरुवातीचे काही दिवस खायची सवय होईपर्यंत आणलत तरी चालेल, कारण इतकं आपण आणू शकणार नाही. पण बरोबर. सुरुवातीचे 8-10 दिवस तरी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो, उपयोग नक्की, नक्की, नक्की होतो. हो, ते नक्की घेऊन या. आणि मला आत्ता जाणवलंय पुष्करला अगदी बोलता-बोलता एवढं तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि खरं सांगते इथे आल्या-आल्या अजिबात किचनमध्ये घुसायची इच्छा होत नाही. एक तर सगळं नवीन असतं, कसं बनवायचं माहीत नाही. हो, खूप इमोशन्स वेगळ्या असतात. सो रेडीमेड घेऊनच या. बरोबर. तर हे तर झालं सगळं खायचं. बरोबर. बनवायचं कशात ते सांगा मॅडम? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी, भारतीयांसाठी ते म्हणजे प्रेशर कुकर. सो कुकर आवर्जून आधी बॅगेत ठेवा. छोटा आणला तरी चालणार आहे. इकडे आजकाल इन्स्टंट पॉट मिळतात, जे प्रेशर कुकरसारखं काम करतं. पण ते काही तुम्ही लगेच विकत घेणार नाही. तर ते मोठ्या गोष्टींसाठी त्याचा वापर होईल, पण एक छोटा कुकर आपल्यासाठी नक्की ठेवा. त्यानंतर पोळपाट लाटणं नक्की आणा. आपल्याला पोळीशिवाय होत नाही. इथे तुम्ही ॲज अ पोळपाट काही पण वापरू शकतात, पण आपलं असलेलं बेटर. बरोबर, मसाल्याचा डब्बा एकदम महत्त्वाचं. जसे मसाले आणलेत तसा डबा पण अतिशय गरजेचा आहे. या झाल्या बेसिक युटेन्सिल्स. त्यानंतर तुम्ही 2 लोकं येताय, 4 लोकं येताय, एकटे येताय, त्या हिशोबाने ताट, वाटी 1-1, 2-2. जास्त मोठे डिनर सेट किंवा बाकी गोष्टी आणायची गरज नाही. बरोबर, इथे खूप छान-छान डिनर सेट आणि ओके किमतीत मिळतात. सो बरोबर. ते तुम्ही इथे येऊन हळू जमा करू हो, शकतात. पण बेसिक सुरुवातीला आणा. त्यानंतर एक फजिती माझी झालेली ती म्हणजे मी सगळं आणलं, पोळपाट लाटणं वगैरे. पण मी कणिक मळायला घेतली आणि माझ्याकडे भांडच नाही. मी बेसिक डिनर सेट आणला होता, की जे ताट खोलगट नव्हतं आणि माझ्याकडे एक पण वाडगं नाही. तर अरे आता मळू कशात कणिक? ही माझी फजिती झाली ती. तर तुम्ही जर कणिक आणत असाल, तर कणिक कशात मळणार हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या हिशोबाने भांडं आणा. माझी गैरसोय झाली नाही. मला इथे लगेच सेन्सबरीत वाडगं मिळालं. पण ते लगेच तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नाही, तर घेऊन या. हां, आपण कसं कंपेअर करत बसतो ना किंमत. अरे, हे वाडगं एवढ्याला मिळालं. हां, पण त्या वाडग्याने तिचं काम केलं किंवा मोठं ताट असेल तुमच्याकडे, तर मोठं ताट घेऊन या. चहाची खूप सवय असेल तुम्हाला, चहाची गाळणी घेऊन या. किसणी घेऊन या. जर तुम्हाला आलं किसायचं असेल, तर किसणी घेऊन या. त्याच्यानंतर अजून एक ती मोठी गाळणी मिळते बघ, डाळ, तांदूळ धुवायला. हं. ती गाळणी घेऊन या. त्याच्यानंतर तुम्ही खलबत्ता हं. म्हणजे काही कुटायचं असेल तुम्हाला, नवऱ्याला बायकोला नाही, पण काही कुटायचं असेल तुम्हाला, तर ते घेऊन या तुम्ही.
खलबत्ता खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सोलणं आणा आपलं. हां, सुरी घेऊन या, सोलणं घेऊन या, हं, कात्री घेऊन या, किसणी घेऊन या. हं. अ, हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही भांडे-कुंडे तुम्ही आणतायत ना, कढई सांगितली का? नाही, पॅन सेट आणा. हां, कढईपेक्षा एक पॅन सेट आणा, ज्याच्यात तुम्हाला तवा, एक छोटा पॅन, कढई सगळंच मिळेल. हां. पण हे जे काही भांडी-कुंडी तुम्ही आणणार आहात, ही सगळी चपट्या बुडाची आणा. हां, बरोबर, हां, कारण इथे सगळे इलेक्ट्रिक हॉब असतात. तर बरोबर. हॉबवर आपलं गोलाकार म्हणजे थोडंसं जे असतं, ते काय भांडं बसत नाही कुठलंच. ना कुकर बसेल, ना कढई बसेल, ना काही अजून तुम्ही आणलं असेल. त्यामुळे चपट्या बुडाच्या सगळ्या गोष्टी घेऊन या, ज्या इथे आरामशीर फिट होतील. काही-काही घरांमध्ये गॅस असतात, जिथे तुम्ही आपले गोल बुडाची भांडी पण वापरू शकतात. पण बऱ्याचशा घरांमध्ये इथे हॉब असतात, इलेक्ट्रिक शेगडी आपली. त्यामुळे चपट्या बुडाचीच भांडी आवर्जून इथे आणा तुम्ही. बरोबर. हं. आणि अजून आत्ता एक मला आठवलं, हां, ते म्हणजे फोडणीचं भांडं. जर तुम्हाला फोडण्या द्यायची सवय वरून, तर एखादं छोटंसं फोडणीसाठीचं भांडं पण आणा. बरोबर. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मिक्सर. जर तुम्हाला खूप वाटण करायची सवय आहे किंवा डाळ तांदूळ तुम्ही घरी डोस्याचं वगैरे पीठ बनवत असाल, तर तुम्ही आपल्या भारतीय बनावटीचं मिक्सर घेऊन या. इथे मिक्सर मिळतं, पण ते अर्थात भारतीय पदार्थांसाठी बनलेलं नाहीये, तर ते लगेच खराब होतं असे मी काय-काय रिव्ह्यू ऐकलेत. हं, हं, तर हं. मी येताना कुरिअर थ्रू मिक्सर आणलं होतं. अर्थात ते लगेजमध्ये येऊ शकत नाही कारण बऱ्यापैकी मोठे असतात. बरोबर, नाही तर जर तुम्हाला खूप लागत नसेल, तर तुम्ही हँड मिक्सर घेऊन या, जे तुम्ही आणू शकता तुमच्या चेक इन लगेजमध्ये. बरोबर. माझ्या मते बऱ्यापैकी आपण कव्हर केलंय. हां, कॅसेरॉल. हां, पोळीचा डब्बा. गरम-गरम पोळ्या, भाकरी ठेवायला कॅसेरॉल. तो पोळ्यांचा डब्बा तुम्ही घेऊन या. बरोबर. बाकी तर सगळंच आणि मिळेल. इडली जर तुम्ही खात असाल खूप, तर इडली पात्र घेऊन या. इथे मिळतं परत, पण परत किंमत, जागा कुठे शोधणार? जर तुम्हाला खूप सवय असेल, तर इडली पात्र पण नक्की घेऊन या. मला नाही आवडत. हां. हां. आम्हाला मायग्रेन आहे, त्यामुळे आमच्याकडे आंबवलेले पदार्थ निषिद्ध आहेत. पण हे सगळे झाले आपले फूड युटेन्सिल्स अशा गोष्टी, की ज्या महत्त्वाच्या आहेत तुम्ही आणल्या पाहिजे. बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आमचं एक महत्त्वाचं सांगायचं राहून गेलंच नाही यांना, हं. की आजकाल इथे खूप सारे भारतीय दुकानं झालेली आहेत. हं. म्हणजे प्रत्येक शहरात यूकेमध्ये भारतीय दुकानं भरपूर आहेत. कॉम्पिटिशन झाली, इतके भारतीय बरोबर. दुकानं आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. भारतीय गोष्टी इथे सगळ्या मिळतात. अगदी 10-10, 12-12 मिनिटावर पण दुकानं असतात, की तुम्ही पटकन जाऊन घेऊन येऊ शकता. काही वेबसाईट्स पण आहेत, हो. ऑनलाईन वेबसाईट्स, जिथनं तुम्ही भारतीय गोष्टी खायच्या, प्यायच्या, रोजच्या वापरातल्या देखील ऑनलाईन मागवू शकता. सुरुवातीच्या काळात आम्ही ते केलेलं. हो. हां, ऑनलाईन गोष्टी आम्ही ऑनलाईन किराणा, तांदूळ वगैरे जे काही असेल ते सगळं मागवलेलं आम्ही. बरोबर. त्यामुळे तुम्ही देखील मागवू शकता. तर घाबरून जाऊ नका. हे जे सगळे आयटम्स आहे हे सुरुवातीचे 15-20 दिवस तुम्हाला चांगलं सपोर्ट करतील. बरोबर. तोवर तुम्ही जितके पण तुमच्या ओळखीचे असतील, आम्ही ते केलं नव्हतं. हं. त्यांच्याशी Facebook थ्रू, WhatsApp थ्रू ओळखीच्या लोकांशी कनेक्ट व्हा. त्यांच्याकडनं पण हं. माहिती मिळवायचा प्रयत्न करा. काही अडचण असेल तर आम्ही इथं बसलोच. आमच्याकडनं पण तुम्ही माहिती मिळवून घेऊ शकता. आणि काही विसरूनच गेलात तुम्ही खायचं-प्यायचं तरी काळजी करू नका. इथल्या जवळच्या नॉन इंडियन स्टोअर्समध्ये पण जसं की सेन्सबरी आहे, टेस्को आहे, Lidl आहे, Aldi आहे. तर त्यामध्ये तुम्हाला तांदूळ, अ, त्यानंतर छोले अशा बेसिक गोष्टी मिळतात. आजकाल चणा डाळ. सगळीकडे एशियन सेक्शन सुरू झाला आहे. हो, 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 बरोबर. हो. तर तिथे खायचं-प्यायचं पण मिळतं. तर त्यामुळे काळजी करू नका. विसरलात, बसत नसेल तरी काही हरकत नाही. हां, सगळ्या सुपर स्टोअरमध्ये मिळतं. अगदी हिंग देखील मिळायला हो, लागलंय. हो. त्यामुळे तुम्हाला इथे गोष्टी मिळतील. काही काळजी करू नका. तर आता सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन तो म्हणजे कपडे. कपड्यांमध्ये तुम्ही काय-काय आणलं पाहिजे? कपडे तर आपण खूप आणू शकतो. स्टायलिश दिसण्यासाठी वगैरे सगळं. मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, की आम्ही बऱ्याचशा अशा गोष्टी आणल्या होत्या, बरेचसे असे कपडे आणले होते, ज्या अनावश्यक होते. काही गरज नव्हती त्यांची, तरी ते इतकं घेऊन आलो होतो आम्ही इथे आणि ते आता तसेच पडू नये किंवा आम्ही भारतात घेऊन जातो आणि कोणाला तरी देतो, अशी वेळ आता आमच्यावर आली. त्यामुळे तुम्ही कुठले कपडे आणले पाहिजे, त्याची यादी आम्ही व्यवस्थित बनवली. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं तुम्ही काय आणलं पाहिजे, ते म्हणजे एखादं जॅकेट. कसं असतं, भारतामध्ये आपल्याला एवढंच माहिती असतं, की UK, US, कॅनडा म्हणजे खूप सारा बर्फ. US, कॅनडामध्ये असतो, पण UKमध्ये कायम बर्फ नसतो. बर्फ फार क्वचित असतो. त्यामुळे बर्फाच्याच उद्देशाने तुम्ही जॅकेट आणलं पाहिजे, असं गरजेचं नाही. पण एक जॅकेट घेऊन या. खूप थंडी असते इथे, कायम थंडी असते. त्यामुळे एखादं जॅकेट तरी घेऊन या, जेणेकरून सुरुवातीच्या काळात तुम्हाला ते महत्त्वाचं किंवा उपयोगी पडेल. आणि जॅकेट आणताना असंही जॅकेट आणा, की पावसात देखील तुम्हाला उपयोगी पडेल. कारण इथे पाऊस कायम असतो, थंडी भरपूर असते. तर दोन्ही याच्या उद्देशाने तुम्ही जॅकेट घेऊन या. ते अत्यंत महत्त्वाचं आहे.
त्याच्यानंतर येतात स्वेटर्स आपले वेगवेगळे. हं. स्वेटर घेऊन या, वेगवेगळ्या रंगांचे चांगले स्वेटर घेऊन या. स्वेटर तुम्हाला इथे बाहेर घालून फिरता येणार नाही, पण स्वेटर लेयरिंगसाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे जॅकेटच्या आत अजून एक स्वेटर घालणं, त्याच्या आत टी-शर्ट घालणं, असं इथे लेयरिंग करतात थंडीच्या हिशोबाने. बरोबर. तर तुम्ही तसे स्वेटर घेऊन या, रंगीबेरंगी घेऊन या. इथे रंग फार कमी आहेत, बरोबर. पण चांगले घेऊन या. उगाच स्टाईल मारायला बारीक वगैरे काही उपयोगात नाही. मी घेऊन आलो होतो, ते काही उपयोगी मला पडले नाहीयेत. त्यामुळे चांगले स्वेटर घेऊन या, हुडीज घेऊन या, चांगल्या-चांगल्या रंगांचे. पण हुडीजमध्ये देखील पातळ हुडी आणू नका. हं. कारण ते लेयरिंगसाठी पण कधी-कधी त्रास देतं. तुम्ही जर गोल गळ्याचंच कायम घालणार असाल, तर असे 1 ते 2 हुडीज तुम्ही घेऊनच या इकडे येताना. त्यानंतर थंडीच्या हिशोबाने थर्मल्स आणा. हां. एक किंवा 2 जोड, जशी तुम्हाला थंडी वाजते त्या हिशोबाने. हातमोजे आणा. हँड ग्लोव्हज बाहेरसाठी. आजकाल ते हँड ग्लोव्हज जे मोबाईलवर पण चालतात तसे मिळतात, तर तसे आणा. कारण बाहेर गेलात आणि नॉर्मल हँड ग्लोव्हज असतील, तर तुम्हाला ते काढावे लागतात. मोबाईल ऑपरेट करा नॅव्हिगेशनला किंवा कॉलला व्हॉटएव्हर आणि मग घाला. तर त्याच्यात खूप थंडी वाजते, तर ते तसे आणा. विंटर कॅप आणा. ती पण रंगीबिरंगी आणा, पुष्कर म्हणाला तसा. ते पण 2-3 ठेवा, कारण इथे थंडीसोबत वारं पण खूप असतं आणि कान आपले वाचलेच पाहिजे. बरोबर, मफलर आणा जर तुम्हाला घशाचा त्रास असेल आणि त्यांनी बऱ्यापैकी वॉर्म राहतं शरीर, तर बरोबर. तसं आणा. सॉक्सचे जोड आणा. हं. 5 ते 6 जोड जाड. तरी आणले पाहिजे जाड. हं. जे तुम्हाला घरात, बाहेर दोन्ही वेळेला, दोन्ही ठिकाणी वापरता येतील. अर्थात तुम्ही जर उन्हाळ्यात येत असाल, तर इतके गरजेचे नाहीयेत घरात तरी. पण जर तुम्ही थंडीत येणार असाल, तर आवर्जून जाड सॉक्सचे जोड आणा. बरोबर. त्याच्यानंतर जनरल तुम्ही टी-शर्ट्स घेऊन या तुमचे. काय 8-10 तुम्हाला जितके आणायचे ते 3-4 जीन्स, ते टी-शर्ट्स घेऊन या. रुमाल आपले, हातरुमाल, त्याचे जोड घेऊन या. हातरुमाल खूप गरजेचे आहेत. इथं हं. टिश्यूंचं म्हणजे कल्चर आहे, सगळं टिश्यूचं कल्चर आहे. पण हातरुमाल आपले घेऊन या. हातरुमाल आपल्याला खूप उपयोगी पडतात. त्याच्यानंतर टॉवेल, हं. क्विक ड्राय टॉवेल. तर टॉवेल्स जरूर आणा, कारण इथे पटपट गोष्टी वाळत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चड्ड्या. चड्ड्या पण 10-12 घेऊन या. हां. कारण इथे आपण दोघं किंवा तुम्ही एकटेच येता. रोज काय वॉशिंग मशीन लागत नाही. रोज काय कपडे धुतले जात नाही. जर नुसते हाताने धुतले किंवा हे केलं तर ते पटकन वाळत नाही. रेडिएटरवर टाकून तुम्ही वाळवू शकतात कपडे. पण त्यातल्या त्यात 10-12 चड्ड्या जर असल्या तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता. अरे चड्ड्याच चड्ड्या आहे आपल्याकडे असं तुम्हाला वाटत राहील. नॅपकिन घेऊन या. हं. म्हणजे 2-3 नॅपकिन तुम्हाला जसे घरगुती उपयोगाचे असतील तसं घेऊन तसे या. घेऊन या. नंतर फॉर्मल. जर तुम्ही जॉबसाठी येत आहात किंवा शिकायला जरी येत आहात, तरी 2-3 फॉर्मलचे जोड असलेले कधीही चांगले. सोबत एखादा ब्लेझर ठेवा जर तुमच्या सामानात बसत असेल तर. कॉलेजसाठी, इंटरव्ह्यूजला किंवा ऑफिसच्या पार्टीजसाठी लागत असेल तर एक ब्लेझर ठेवा सोबत. अ, त्याबरोबरच हां, ट्रेडिशनल वेअर एखादा कुर्ता पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी 1-2 साड्या, नॉर्मल कुर्तेज आणा. पण कुर्ती खूप आणू नका. मी पहिल्या वर्षी बऱ्यापैकी आणल्या, ज्याचा पहिल्या वर्षी तर मला काही उपयोग झाला नाही. आत्ता थोडाफार करतीये मी. पण खूप जास्त आणू नका. 2-3 जोड त्याचे आणले तरी खूप झाले. बरोबर. ट्रेडिशनलचा मुद्दा चांगला सांगितला तू. बरोबर. मी तर ते विसरूनच गेलो होतो, की हं. कुर्ता आवर्जून घेऊन या. कुर्ते वगैरे इथे लागतात आपल्याला. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूज. हं. चांगल्या क्वालिटीचे चांगले शूज घेऊन या. कारण इथे खूप चालावं लागतं. आपल्याकडे जसे भारतात खूप सारे चपलांचे जोड असतात, तसे इथे खूप सारे शूजचे जोड असतात लोकांकडे. कारण शूजशिवाय इथे होत नाही. पाय भरपूर गार पडतील जर शूज नसले तर. त्यामुळे भरपूर चालण्यासाठी, थंडीतनं बचाव करण्यासाठी इथे चांगले शूज असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 1 किंवा 2 जोड जशी तुमच्या बॅगेत जागा आहे त्या हिशोबाने तुम्ही आणा. इथे पण तुम्ही विकत घेऊच शकतात आल्यावर, पण चांगला जोड आणा. बरोबर. शूज सोबतच एखादी फ्लोटर्स किंवा क्रॉक्स हां, सोबत ठेवा. कधी ऊन असतं, आपल्या शूजची इच्छा नसते. मुलींसाठी एखादी सँडल किंवा चप्पल पण सोबत ठेवू शकता. तर बरोबर. तेही एखाद दुसरा जोड असलेला अगदी चालेल. त्याबरोबरच घरात घालण्यासाठी स्लीपर्स नक्की आणा. बरोबर. स्लीपर्स. कारण घरात थंडी असते बऱ्यापैकी. तर सॉक्ससोबतच स्लीपर असलेली कधीही उत्तम. हो, कारण फरशी काय आणि वुडन फ्लोरिंग काय कधी-कधी इतकं गार असतं त्यामुळे सुरुवातीला आल्या-आल्या तुमच्याकडे स्लीपर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेडशीट. तुमच्या आवडीची बेडशीट घेऊन या. इथे देखील मिळतात बेडशीट्स म्हणजे त्या अडकवायच्या असतात. त्या रंगीबेरंगी नाही मिळत.
ते जर हवं असेल तर ते घेऊन या. मूव्ह होणार असाल इथे तुम्ही कायमचे, ते इथले बेड फार वेगवेगळे असतात. तर त्या हिशोबाने आपल्या ज्या नॉर्मल बेडशीट्स असतात, डबल बेड वगैरे, त्या कधी-कधी बसत नाही. त्यामुळे आम्ही खूप मोठ्या 9x9, 10x10 अशा अशा मोठ्या बेडशीट्स घेऊन येतो, ज्या बरोबर इथल्या पलंगांना सूट होतात. पलंग मोठे नसतात, त्यांच्या गाद्यात जाड असतात. सो ते खाली टाकायला त्याला खूप हां, अन पलंग तेवढीच साईज. बरोबर. हां, म्हणजे गाद्यांवरनं मला आठवलं, तिने जे मसल रिलॅक्संट गोळी हां. सांगितली ना तुम्हाला, गाद्या फार वेगळ्या असतात इथे अशा, त्यामुळे कुठलाही मान आखडू शकते तर हां, तर लागू मसल शकते. रिलॅक्संट असणं खूप जास्त गरजेचं आहे. हं, नंतर सॅक घेऊन या एखादी. हं. लॅपटॉप वगैरे ज्याच्यात तुम्ही आणणार असाल, ती चांगली सॅक घेऊन या. कारण रोजच्या वापरासाठी देखील तुम्ही सॅक म्हणा, लॅपटॉप बॅग म्हणा, वापरू शकता व्यवस्थित. आजकाल सॅकमध्येच लॅपटॉप ठेवायचा कप्पा असतो, त्यामुळे लॅपटॉप बॅगची काही गरज नाही. त्यामुळे सॅक आवर्जून इथे येताना घेऊन या. बाकी अजून हां, कपड्यांमध्ये माझ्या मते घेतलंय आपण, सगळंच कव्हर केलंय हो, आणि हो, मग हो. हळू तुम्ही येऊन जाऊन कुरिअर थ्रू जशी तुमची गरज, हां, इच्छा, हां, आवड हां. आहे तसे कुरिअर मागवू शकतात. पण आ बेसिक गोष्टी अगदी मिनिमल प्रत्येक प्रकारचं घेऊन या. बरोबर. आणि मी जॅकेटसोबत अजून एक सांगेल, की विंड चीटर हां. समजा मिळालंच. इथं ऊन आहे, पण थोडीशी हवा आहे. मग थोडंसं बरं वाटावं, एखादा लेयर नुसता अंगावर असावा, तर छोटेसे पातळ जॅकेट पण आणू शकता, विंड चीटर किंवा पातळ जॅकेट. ते देखील मुली तुम्ही श्रग पण आणू शकतात वेगवेगळ्या हां, रंगांचे. हां. छान आपल्याकडे बटनचे स्वेटर मिळतात, ते घेऊन या. आपल्यासाठी पण होडी खूप महत्त्वाचं आहे. रंगीबेरंगी हो, रंगीबेरंगी. इथे रंगच नाहीयेत. हां, त्यामुळे तुम्ही हं, तसं घेऊन या. तुम्हालाही छान वाटेल, काहीतरी वेगळं घातलंय मी. हं. तर हा होता सगळा कपड्यांचा सेक्शन. बरोबर. बऱ्यापैकी आम्ही कव्हर केलंय याच्यात. हं. आता सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन अजून पुढचा, मुलांच्या आवडीचा खास, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक. सगळ्यांच्याच आवडीचा. हां, पण इलेक्ट्रॉनिक आयटम्स कसं, मुलं जास्त गॅजेट्स वगैरे असे क्रेज असते त्यांना जास्त. तर ते आपण आता कव्हर करूया. तर आता आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या गोष्टी कव्हर करूया. लॅपटॉप घेऊन या, हार्ड डिस्क घेऊन या, पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह तुम्हाला डेटा इकडनं-तिकडं काही करायचं असेल तर त्यासाठी पेन ड्राईव्ह. हार्ड डिस्कमध्ये पण करू शकता, पण पेन ड्राईव्ह बेटर आहे आपल्याला. फोन, फोनचं कौतुक माझं असं झालेलं, की माझ्याकडे जो फोन होता त्याच्यावर असं लिहिलं होतं त्या बॉक्सवर मोठ्या अक्षरात, इंडियन सिम ओन्ली. म्हणून मी काय केलं, नवीन फोन घेतला भारतातनं, की Appleचा, की इथे परदेशात मला एकच माहिती आहे, परदेशात Apple फोन चालतात. ते ठीक आहे. पण मी ते घेतलं आणि मग इथे आल्यानंतर मला असं लक्षात आलं, की अरे माझ्या जुन्या फोनमध्ये पण इथलं सिम चालतंय. हं. त्यामुळे इथले सिम पण आपल्या सिमसारखेच आहेत. तर तुम्ही ते बिनधास्त वापरू शकता. तो फोन कुठलाही असू द्या, तुम्ही फोन बिनधास्त वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या फोन, Apple, Samsung जो काही घ्यायचा असेल तो. पण इथले सगळे सिम चालतात. त्याच्यानंतर तुमचे जे काय म्हणजे इयरफोन्स असतील छोटेसे, ते घेऊन या. हेडफोन्स मोठमोठाले असेल ते घेऊन या. कारण गाणं ऐकायला वगैरे फार बरं वाटतं. कन्व्हर्टर इतकं जास्त महत्त्वाचं आहे, की तुम्हाला हं, इथे काही गोष्टी चार्जिंगला लावायच्या असतील. हं. आपल्याकडे बरेचसे प्लग्स पिना या भारतीय असतात. भारतीय असतात. म्हणजे आपलं चार्जर म्हणा किंवा लॅपटॉपचं चार्जर, हे सगळं. तर ते कन्व्हर्टर खूप जास्त महत्त्वाचं आहे. इथलं व्होल्टेज फार वेगळे असतात भारताचं हं, आणि इथल्या कंपेअर केलं तर, आणि प्लग पण वेगळा आहे. तर जी टाइप प्लग म्हणतात इथल्याला. हं. तर प्लग देखील वेगळे असतात. त्यामुळे भारताच्या प्लगला कन्व्हर्ट करण्यासाठी एक कन्व्हर्टर गरजेचं आहे. ट्रॅव्हल अडॅप्टर तुम्ही घेऊन या. ट्रॅव्हल बरोबर. अडॅप्टर जर तुम्ही आणलं तर अजून तुमचं इथून कुठं तुम्हाला परदेशात जायचं असेल, तरी देखील ते कामात येतं, किंवा सुरुवातीच्या काही काळात ते देखील कामात येतं. पण चांगल्या क्वालिटीचं सगळं आणा, कारण खराब नको व्हायला. आपले गॅजेट्स पण खराब नको व्हायला. आणि आपली अडचण पण नको व्हायला. हां, बरोबर. हं, त्यामुळे ते सगळं चांगलं घेऊन या. हं. नंतर त्याबरोबरच एक्सटेन्शन बोर्ड. हां, एक्सटेन्शन बोर्ड म्हणजे खूप सारे, जसं मी म्हटलं, की प्लग्स आपले भारतीय असतात. तर हं, एखादं भारतीय एक्सटेन्शन घेऊन या. चांगल्या क्वालिटीचं घेऊन या. त्याला समोर कन्व्हर्टर लावायचं आणि ते तुम्ही हं. एक्सटेन्शन बोर्ड वापरू शकता. पॉवर बँक तुम्हाला लागत असेल तर पॉवर बँक घेऊन या. पण पॉवर बँकचे आता प्रत्येक फ्लाइटचे, एअरलाईन नियम. कंपनीजचे नियम बदललेले आहेत. त्यांना आधी कन्सल्ट करा, कुठली पॉवर बँक चालते, किती एमएएचची चालते, त्या हिशोबानेच पॉवर बँक आणा. बरोबर. गरजेची नाही आहे. विमानात तुम्हाला चार्ज करण्यासाठी USB केबल घ्या, किंवा USB अडॅप्टर. हं. USB अडॅप्टर पण तुम्ही वापरू शकता. सी टाइपला तुम्ही USB लावून त्या विमानात तुम्ही बरोबर. व्यवस्थित चार्ज करू शकता. हं. आजकाल C2C पण बऱ्याचशा विमानांमध्ये असतं, ते घेऊन या. चार्जर्स बेसिक, ते तुम्ही आठवणीने आणलं पाहिजे. त्याच्यानंतर ब्लूटूथ स्पीकर. हो, बरोबर. हां, इथे आल्यावर तुम्हाला कदाचित गाणे ऐकावे वाटले मोठ्या आवाजात,
तर लगेच म्युझिक सिस्टीम नसते, तर ब्लूटूथ स्पीकर खूप कामात येतो. जसं आम्ही सगळ्यात पहिले Google Nest आणलं होतं हो, आणि त्याच्यावर मोठ्याने गाणी वाजवली होती. हो. तर मोठ्याने नाही वाजवू शकत हां, इथे. पण हां, म्हणजे वाजवली होती. हां, पण तुम्हाला जे असं नॉस्टॅल्जिक, होमसिक असतो आपण आल्या-आल्या, तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी पण असतात. ब्लूटूथ स्पीकरवर आपले भारतीय गाणे लावले कुठले पण, तरी पण इतकं बरं वाटतं तुम्हाला. तर हे सगळं तुम्ही आठवणीने घेऊन या. बरोबर. हां, अजून काही राहिलंय का आपलं? नाही, तू सगळंच कव्हर केलंस. नक्की? हो, हो, नक्कीच. हां. आणि ट्रिमर राहिलं. तू ट्रिमर विसरला. हां, ट्रिमर. ट्रिमर घेऊन या तुम्ही आठवणीने. तर दाढी गॅजेट्स असतील दाढी समजा. करत असाल तर. हां, दाढी तुम्ही व्यवस्थित हे करत असाल, तर दाढीसाठी ट्रिमर घेऊन या. ट्रिमर आठवणीने आणा. त्याच्यानंतर गॅजेट्स काय आणायचे असेल तुम्हाला, कॅमेरा, टॅबलेट असं काय आणायचं असेल तुम्हाला, टॅब वगैरे, तर आठवणीने घेऊन या. पण एक लक्षात ठेवा, जितक्या पण बॅटरी ऑपरेटेड गोष्टी तुम्ही आणणार आहात, तितक्या सगळ्या बॅटरी ऑपरेटेड गोष्टी या केबिन बॅगमध्ये जातात. या बरोबर, चेक इनमध्ये तुम्ही टाकू शकत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला किती आणायचंय हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी इथे घेऊन या. हां, त्याबरोबरच मुलींसाठी हेअर ड्रायर, हेअर कर्लर, स्ट्रेटनर जे काही आहे ते पण जर तुम्हाला आणायचं असेल, तुमचं स्पेसिफिक असेल, तर ते तुम्हाला केबिनमध्येच ठेवावं लागेल. चेक बरोबर. इनमध्ये जाणार नाही. हां. तर वजनाचं मर्यादा बघून तुम्ही त्या हिशोबाने आणा. इथे पण तुम्हाला सगळं मिळेल, पण अर्जंट असेल, तुमचं नेहमीचं असेल, तर ते तुम्ही आणू शकता. हो, हो. परत सगळे एअरलाईन्स कंपनी त्यांचे बरोबर, नियम, रूल्स त्याच्यानुसार ते बघा. तुम्ही काय-काय आणू शकता चेक इन बॅगमध्ये त्यानुसार तुम्ही गोष्टी आणू शकता. बरोबर. इस्त्री वगैरे आणायची गडबड करू नका. इथे बरोबर. सगळं मिळतं. हं, हं, इथून हं. घेऊ शकता तुम्ही. येस. हं. हा झाला सगळा इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा आपला सेक्शन. त्याच्यानंतर आता पुढच्या सेक्शनकडे जाऊया. तो म्हणजे हां. पर्सनल आयटम्स. पर्सनल आयटम्स काय-काय लागतात? हां. रोजच्या वापराच्या गोष्टी किंवा काही इथे गरजेच्या असणाऱ्या वस्तू. आता त्याच्यात येतं सकाळपासून म्हणजे आपलं टूथपेस्ट, टूथब्रश, तुमचे काही हेअर वॉशिंग स्पेसिफिक किट असेल तर ते आणा. अ, तुमचं शेव्हिंग किट असेल, स्पेसिफिक क्रीम असेल तर ते नक्की आणा. तुमचे हं, हं, परफ्यूम हं. छोट्या प्रमाणातले शॅम्पू. अर्थात त्याचं परत लिमिट असतं तर ते चेक करून तसं आणा. शॅम्पू तुमचे कर्ली केस असतील तर स्पेसिफिक शॅम्पू असतील तर ते घेऊन या. बरोबर. त्यानंतर गॉगल इथे खूप कंपल्सरी आहे. हां, हां, इथलं हां. ऊन अक्षरशः जेव्हा असतं अर्थात तेव्हा खूप डोळ्यात जातं. सरळ डोळ्यात जातं. हां, तर म्हणजे आपण हं, जे म्हणतो ना, इथले लोक स्टायलिश राहतात, जॅकेट आणि गॉगल, ती इथली गरज आहे. तर ते चांगले गॉगल घेऊन या, चांगल्या क्वालिटीचे यूव्ही वगैरे प्रोटेक्ट होतील असे, ते बरोबर. घेऊन या. गॉगल आणा. बेल्ट तुमचे कमरेचे हो. मुलींसाठी पण स्टायलिश बेल्ट हवे असतील तर ते. त्यानंतर जर तुम्हाला चष्मा असेल, तर तुम्ही मिनिमम 2 पेअर तरी चष्म्याचे घेऊन या. कारण इथे परत चष्मा बनवणं हं, महाग जाऊ खूप शकतं महाग आहे. आणि लगेच तुम्हाला कळेल याची तुम्हाला कळेपर्यंत वेळ पण जाईल. बरोबर. अ, त्यानंतर कॅप उन्हासाठी म्हणा किंवा स्टाईल म्हणून. स्टाईल म्हणून असेल, तर एखादी कॅप जवळ ठेवा. हां, त्याच्यानंतर घड्याळ. तुम्हाला स्मार्ट वॉच असेल तुमच्याकडे किंवा असं जुन्या पद्धतीचं वॉच असेल तुमच्याकडे, तर तसे पण वॉच तुम्ही घेऊन या. स्नेहलला खूप आवड आहे घड्याळांची, तर अशी वेगवेगळी आज घड्याळ घातलं नाहीये पण. आज घातलं नाही तिने, पण अशी वेगवेगळी घड्याळ असतील तर ती घेऊन या. दुसरं म्हणजे हेअर ऑइल. इथे हां, बरोबर. हेअर ऑइल आम्ही इतकं शोधलं होतं आल्यानंतर प्रत्येक सुपर स्टोअरमध्ये टेस्को, सेन्सबरीज, अल्डी, लिडल कुठेच आम्हाला हेअर ऑइल मिळत नव्हतं. हेअर सिरम मिळत होते, पण त्यांना हेअर हं. ऑइलची कन्सेप्ट माहीत नव्हती. जोवर भारतीय दुकान आम्हाला कळलं नाही, तोवर आम्हाला हे साधं कोकोनट ऑइल मिळालं नाही. हां, जर तुम्हाला रोजची सवय असेल, तर छोटी बॉटल म्हणा, व्यवस्थित पॅक करून घेऊन हां या. किंवा डबा कारण इथं थिजतं तेल कायम. हं, कायम घट्ट होऊन जातं. त्यामुळे हं. त्या हिशोबाने तुम्ही ते तेल घेऊन या. त्याच्यानंतर नेल कटर घेऊन या इथे. नंतर दाढीसाठी वगैरे तुम्हाला असं काही सीझर, कात्री छोटी-छोटी हवी असेल, ते घेऊन या. काही मॉइश्चरायझर्स तुम्हाला हवे असतील इथं आल्यानंतर, अंग कोरडं पडतं, थंडी भरपूर हं, असते इथे, हं, तर त्या आवर्जून घेऊन या. काही साबण म्हणा, म्हणजे बॉडी सोप, एखादं लिक्विड हं. तुमच्या रोजच्या वापरात असेल, तुमच्या स्किनसाठी कोणी प्रिस्क्राईब केलं असेल, काय असेल, ते आठवणीने घेऊन या. छत्री, हो, छत्री बरोबर. घेऊन या इथे. पाऊस भरपूर असतो, पण हां, खूप वारं पण असतं, तर ती टिकेलच, वापर होईलच याची गॅरंटी नाही. पण कधीतरी तुम्ही चालताय, खूप वारं नाहीये, पाऊस आहे, बस स्टॉपवर थांबायचंय किंवा चालत जायचंय गाडीपर्यंत, त्याचा खूप उपयोग होतो. तर एक छत्री तरी नक्की ठेवा. बरोबर. तर
तर असा होता सगळा पर्सनल आयटम्सचा सेक्शन. आता आपण जातोय सगळ्यात महत्त्वाच्या सेक्शनकडे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलं होतं, की इनिशियल सर्व्हायव्हल किट म्हणजे यूकेमध्ये अगदी आल्या-आल्या तुम्हाला काय गोष्टी गरजेच्या आहेत, की ज्याच्याने तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकतात. त्यातला सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट. हं. आजकाल रोटी कपडा और मकान और इंटरनेट. इंटरनेट खूप जास्त गरजेचं आहे इथे आपल्याला. परदेशात तुम्ही आलेत, तर तुम्हाला इथे इंटरनेट असणं खूप जास्त गरजेचं आहे. घरच्यांशी संपर्क करण्यासाठी किंवा इथे काही लोकल मंडळी कोणी ओळखीचे असतील, कॅबवाल्यांना बोलवायचं असेल किंवा विमानतळावर आल्या-आल्या कोणाला तुम्हाला संपर्क साधायचा असेल, तर इंटरनेट असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही इंटरनॅशनल रोमिंग पॅक रिचार्ज करून घ्या सुरुवातीला येण्याच्या आधी. 3 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 8 दिवसासाठी जशी तुमची गरज आहे त्या हिशोबाने तुम्ही रिचार्ज करून घ्या, जेणेकरून आल्या-आल्या इथे इंटरनेट तुमच्याकडे असेल. एअरपोर्ट्सवर वगैरे वायफाय मिळतं, पण बाहेर बरोबर. गेल्या-गेल्या सगळं बंद होऊन जाईल तुमचं. त्यामुळे इंटरनॅशनल रोमिंग आणि इंटरनेट हे सुरुवातीच्या काळात ठेवाच तुम्ही. नंतर सगळ्यात जास्त महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे फॉरेक्स कार्ड. बरोबर. आम्ही येताना इकडे यूकेला येताना ICICIचं फॉरेक्स कार्ड घेतलं होतं. ज्याच्यात आम्ही थोडे पैसे लोड करून आणले होते. तर तुम्ही पण तसं करू शकतात. आजकाल खूप बँक्स आहेत ज्या फॉरेक्स कार्ड देतात. थॉमस कुक एक स्पेसिफिक बँक आहे जी फक्त ट्रॅव्हल कार्ड मोस्टली फॉरेक्स कार्डच देते. ICICI, HDFC आणि बाकी जी काही तुमची ब्रांच असेल त्याच्या थ्रू तुम्ही फॉरेक्स कार्ड घ्या. जितके पैसे तुम्हाला लागणार आहेत त्या हिशोबाने पैसे जमा करा. जर तुम्ही ऑलरेडी काही पेमेंट करून ठेवलं, तर त्या हिशोबाने तुम्ही कमी पैसे आणले तरी चालेल. बरोबर. आणि ते फॉरेक्स कार्ड इथे तुम्ही ऑनलाईन शॉपिंगला म्हणा किंवा काही ट्रान्झॅक्शनला वापरू शकतात. कधी-कधी असं होतं, की ते नाही चालत. जसं आम्ही जेव्हा डिपॉझिट द्यायचा प्रयत्न करत होतो घराच्या रेंटचं, तर ते ऑनलाईन डिटेल्स घेत होत्या कार्डचे, तर ते तिथे चाललं नाही. बरोबर. पण ऑनलाईन शॉपिंगला युजुअली चालून जातं. पण तरी त्या हिशोबाने तुम्ही अंदाज घ्या, की त्या हिशोबाने मग तुम्ही कॅश मॅनेज करू शकता, की थोडी जास्त कॅश आणा. जेणेकरून तुम्हाला जर डिपॉझिट द्यायचं तर तुम्ही कॅशमध्ये पण देऊ शकतात, जर तुमचं ऑनलाईन नाही चाललं तर. तर बरोबर. फॉरेक्स कार्ड त्याच्यात थोडे 500 ते 1000 पाउंड तुमच्या गरजेनुसार लोड करा आणि कॅश पण तुम्ही 300 ते 500 पाउंडापर्यंत आणली तरी चालेल आणि हो. पुरेल तुम्हाला आरामात 15 ते 20 दिवसांसाठी. हो. सगळ्या बँकांचे नियम माहीत करून घ्या, की कुठे-कुठं चालतं, ऑनलाईन चालतं का? तुम्ही पैसे विथड्रॉ करू शकतात का? काही चार्जेस लागतात का? ते बरोबर. सगळं तुम्ही माहीत करून घ्या. त्याच्यानुसार फॉरेक्स कार्ड घेऊन या. गरजेनुसार स्नेहलने पैसे सांगितले, पाउंड्स सांगितलेच तुम्हाला. काय 500, 1000, 1500 कारण डिपॉझिट द्यावं लागतं, रेंट द्यावं लागतं. त्यासाठी कधी-कधी जास्त रक्कम लागते. त्या हिशोबाने तुम्ही आवर्जून घेऊन या. इंटरनेटचं मी मगा बोललो, जर तुम्ही इथं मूव्ह होणार असाल आणि तुम्हाला माहिती आहे, की आपण कुठल्या घरात राहायला जाणार आहे, तर इंटरनेटची प्रोसेस तुम्ही आधीच सुरू करून द्या. मी व्हर्जिन इंटरनेटचा आम्ही इथे इंटरनेट वापरतो, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याच्याने तुम्ही इथे इंटरनेट बुक करू शकता. त्याचा खूप फायदा होतो, कारण इथे इंटरनेट भारतासारखं नाही, की एका दिवसात सुरू होईल. 7-7, 8-8 दिवस, कधी-कधी 15-15 दिवस पण लागतात. त्यामुळे तुम्ही जी लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्या थ्रू तुम्ही इंटरनेट इथे यायच्या आधी सुरू करून घ्या. बरोबर. म्हणजे आल्याला तुम्हाला काही त्रास नसेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिम कार्ड. हं. तर सिम कार्ड कधी-कधी तुम्हाला जेव्हा आपण व्हिसा अपॉइंटमेंटला हो. जातो तेव्हा VFS कधी-कधी देतं. बरोबर. तर VFS पण तुम्हाला कधी-कधी लेबाराचं किंवा लायकाचं सिम देतं. ते सिम तुम्ही इथे बिंदास घेऊन या आणि इथनं तुम्ही लगेच ते वापरायला सुरू करू शकता किंवा मी लेबाराची एक लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हं. ती लिंक वापरा तुम्ही. त्याच्या थ्रू तुम्ही लेबारा सिम घेऊ शकता. लिंक याच्यासाठी टाकतोय, की त्याच्यात तुम्हाला जे प्लॅन्स आहेत, ते इनिशियल प्लॅन पहिले 3 महिन्यासाठी हाल्फ प्राईसमध्ये मिळतील. तर ती लिंक देखील मी खाली टाकून ठेवतोय. इथले कुठल्याही सुपर स्टोअरमध्ये, टेस्कोमध्ये, सेन्सबरीजमध्ये तुम्हाला सिम कार्ड मिळू शकतं. आपण कुठनं घेतलेलं गं ते? आपण फक्त आमचं एक चुकलं होतं म्हणजे आम्ही पण नवीन होतो तेव्हा. हां. आम्ही टेस्कोत सगळ्यात पहिल्या दिवशी जाऊन सिम कार्ड घेतलं जे आम्हाला 10 पाउंडाला मिळालं. पण नंतर आम्हाला आलं, की आर्गॉस म्हणून एक सेन्सबरीचंच एक छोटं आउटलेट आहे. हां. तिथे 1 पाउंडाला पण सिम कार्ड मिळतं. बरोबर. पण मग तुमच्याजवळ जर तसं असेल तर इथे येऊन पण तुम्ही ते सिम कार्ड विकत घेऊ शकतात किंवा एअरपोर्टवर पण सिम कार्ड मिळतात. सो तिथेही तुम्ही सिम कार्ड घेऊ शकता. बरोबर. सिम कार्ड एअरपोर्टवर पण तपास करा. जर एअरपोर्टवर सिम कार्ड मिळत असेल, तर मग तसं काम सोपंच झालं तुमचं. त्याच्यानंतर मी जे बोललो होतो ड्रायव्हिंग लायसन्स, हं. ते आठवणीने इथे येताना घेऊन या. बँक अकाउंट, आल्या-आल्या इथे पहिले बँक अकाउंट ओपन करा. फॉरेक्स कार्डवर किंवा कॅशवर आपण जास्त दिवस राहू शकत नाही. त्यामुळे Monzo, Revolut अशा व्हर्चुअल बँक्स आहेत इथे. फिजिकल बँक्स पण आहेत. HSBC, NatWest, Barclays अशा देखील बँक्स आहेत. पण आम्ही Monzo आणि Revolut हं.
असं आम्ही वापरतो. ट्रस्टवर्दी बँक्स आहेत, 5 वर्ष झाली आम्हाला. आम्ही तेच वापरतोय. एकदम ईझी प्रोसेस असते, ऑनलाईन प्रोसेस असते. लगेच बँक अकाउंट तुमचं ओपन होऊन जातं. मी Monzoची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्हाला जर बँक अकाउंट ओपन करायचं असेल आल्या-आल्या, तर लगेच ओपन करा. अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला रोजच्या व्यवहारांसाठी वगैरे तेच बँक अकाउंट कामी येतात. तर तसं तुम्ही आवर्जून करा. बरोबर. फक्त एक प्रॉब्लेम आमच्यासोबत नाही झाला, पण काही आमच्या फ्रेंड्ससोबत झाला, की जर तुम्ही टेम्पररी अकोमोडेशनमध्ये आहात हं, 8 हं. दिवस, 15 दिवस, Airbnb आहे किंवा हॉटेल आहे, तर तिथून बँक अकाउंटसाठी अप्लाय करू नका. कारण ते ॲड्रेस व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो आणि मग ते रिजेक्ट होऊ शकतं. पण जोवर तुमचा ॲड्रेस कन्फर्म होत नाही, म्हणजे तुम्ही या घरात आता राहणार आहात हे माहीत होत नाही, तोवर अशा व्हर्चुअल बँकला नका करू असं मी सजेस्ट करेन. आणि पण फिजिकल बँकसाठी पण तुम्ही जाऊन करू शकतात, पण त्याला पण ॲड्रेस प्रूफ लागतं. तर बरोबर. जोवर तुमचं ॲड्रेस प्रूफ तुमच्या नावावर नाहीये, ॲग्रीमेंट टाइप्स, तोवर त्याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ॲट द एंड तुमचं अकाउंट ओपन होईल. हां, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी-पी रजिस्ट्रेशन. हां. म्हणजे इथल्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ज्या भागात राहणार असाल, तिथलं जी-पी कुठलं आहे ते ऑनलाईन सर्च करा. हं. तिथल्या जी-पीमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून काही आजार झाला, काही त्रास झाला, तर तिथे लगेच डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. त्यासाठी जी-पी नंबर, जी-पीकडे रजिस्ट्रेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या आल्या-आल्या तुम्ही करा. नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एन-आय नंबर. हं. एन-आय नंबर. मी तेच म्हणणार होते. नॅशनल इन्शुरन्स नंबर. तो तुम्ही आल्या-आल्या काढा इथे. म्हणजे तुम्हाला ते टॅक्ससाठी, नोकरीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. विदाऊट एन-आय नंबर नोकरीसाठी पण इश्यू होऊ शकतात. नॅशनल इन्शुरन्स नंबर इथे तुमच्याकडे हवाच. कुठल्या गव्हर्नमेंट कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तुम्हाला, तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट देखील एन-आय नंबर तुमच्याकडे मागतात. म्हणजे एक लीगल प्रूफ असल्यासारखं आहे ते आपल्याकडे. बरोबर, त्यामुळे एन-आय नंबर तुम्ही आवर्जून काढा इथे. बरोबर. हं, हं, हं. आणि त्याबरोबरच जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत शिफ्ट होताय, तुम्हाला लहान मुलं आहेत, तर त्या हिशोबाने शाळांची माहिती आधीच काढायला लागा, हो, की हो. तुम्ही साधारण तुम्हाला अंदाज असेलच, की तुम्ही कुठल्या एरियात राहणार आहात आणि त्या एरियाच्या अराउंडची शाळांची माहिती तुम्ही आधीच काढा. कारण इथे साधारण नवीन वर्ष सप्टेंबर महिन्यात सुरू होतं. तर त्याच्या आधी तिथे हं. ॲडमिशन मिळेलच याची गॅरंटी नसते. सो तो तपास तुम्ही आधीच करा आणि आल्या-आल्या जाऊन चौकशी पण करा किंवा नंबर नोंदवून या. म्हणजे जेव्हा त्यांच्याकडे ओपन स्पेस असेल, तेव्हा तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर तिथे लागेल. हो, ते असं त्यांचं काहीतरी कॅचमेंट एरिया इथेच हां. राहताय का, तिथेच राहताय का, असं काय-काय असतं. त्यामुळे तुम्ही ते आवर्जून ऑनलाईन आधी तपास करून या आणि मग त्याच्याने तुमचं पुढचा प्रवास सगळा सोपा होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक सेक्शन आहे तो म्हणजे इमोशनल पॅकिंग स्टफ. म्हणजे इमोशनल आयटम्स, पॅकिंग आयटम्स असे काही असतात, ज्याचं दुःख आम्हाला कधी-कधी होतं. आम्ही सुरुवातीच्या काळात का नाही ते आणलं. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घरच्यांचे फोटोज, फ्रेम्स, फोटो फ्रेम्स. म्हणजे सुरुवातीच्या काळात आम्ही एकही फोटो आणला नाही. आई-वडिलांचा नाही, कोणाचा नाही, ना भाचे, ना पुतणे, हां, कोणाचंच आम्ही आणलं नाही. तर नाही. आठवण म्हणून नक्की घेऊन या. घरात फ्रेम त्यांचे एक असणं म्हणजे वेगवेगळे फोटो त्यांचे, चांगल्या आठवणी आपल्या, त्यांच्यासोबतचे चांगले फोटो हे आवर्जून घेऊन या. खूप बळ देतं तुम्हाला ते. त्यांना बघून पण छान वाटतं आपल्याला सगळ्यांना. हं. खरंय. त्यामुळे ते नक्की आणा. ते आमचं राहिलं होतं. हां, ते तुम्ही आता आणले आम्ही, पण पहिल्या ट्रिपला आमच्याकडे नव्हते. बरोबर. तर ते तुम्ही आवर्जून घेऊन या. त्याच्यानंतर देव. हं. देव आणा म्हणजे आणा. आता हा हं. प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. हो. पण आम्ही येताना देव आणले होते. बरोबर. पहिल्या पॉडकास्टला पुष्कर बोलला पण आहे, की सगळ्यात पहिले इथे आल्यानंतर डिप्रेसिंग वेदर होतं. जानेवारी महिना, संध्याकाळी 5 वाजता अंधारलेलं, अतिशय थंडी. तर सगळ्यात पहिले बॅगेतून देव काढले, एका कोपऱ्यात छान मांडले आणि गाणी लावली. सो त्यांनी खूप बळ मिळालं. त्यांनी बऱ्यापैकी आधार वाटला, की चला हे तरी आपल्यासोबत एवढा मोठा प्रवास करून आपल्या घरी आलेत. बरोबर. खूप जास्त तुम्हाला सपोर्ट होतो. खूप पाठबळ मिळतं त्यांचं आणि बरं वाटतं, की कोणीतरी आपल्यासोबत आहे इथे. बरोबर. त्यामुळे देव तुम्ही आठवणीने आणा. आम्ही देखील बघा आता प्रत्येक ट्रिपला काही काय आणतो. आता विठ्ठल रखुमाई आम्ही घेऊन आलो. शिवाजी महाराजांचं छान छोटी एक मूर्ती आम्ही आणली. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही प्रत्येक ट्रिपला आणतो. तुम्ही देखील आणाल आम्हाला खात्री आहे. पण या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर तुमचे काही छंद असतील हं. म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायचे काही छंद असतील, गिटार वगैरे तर तुम्ही बघा केबिन बॅगमध्ये येतं का कसं आणता येतं ते बघा.
पेंटिंग करत असाल, तर ते पण घेऊन या. इथे पण खूप सारे कलरिंगचे साधनं मिळतात. पण तरी तुमचं कॅनव्हास, तुमच्या गोष्टी, तुमच्या ज्या जवळच्या आहेत, त्या नक्की घेऊन या. हां, म्हणजे इथे आम्ही बघितलंय प्रकर्षाने तुम्हाला प्रत्येक दुकानात जाणून येतं, की रंगकामाच्या गोष्टी किंवा हं. छोट्या-छोट्या छंद असणाऱ्या गोष्टी इथे मिळतात. पण सुरुवातीच्या काळात जर तुम्हाला ते हवं असेल, तर ते घेऊन या. लोकरीचं काही करत असाल, तर लोकर, तुमचं क्रोशेचं सामान, ते पण घेऊन या. ते पण हो. इथे खूप ऑप्शन्स आहेत, जे तुम्ही अजून एक्सप्लोर करू शकतात. पण आपल्या गोष्टी असतात, तुम्हाला जपायच्या असतील, तर नक्की घेऊन या. हो, अगदी. इमोशनल पॅकिंग आयटमची लिस्ट कधीच संपत नाही. हं. पण त्यातल्या त्यात महत्त्वाचं तुम्हाला काय आणायचं आहे ते नक्की आठवणीने घेऊन या. परत एकदा सांगतो, ही जी यादी आम्ही बनवली आहे, ही सगळी आम्हाला आलेल्या अडचणीतनं किंवा आम्हाला जे नंतर उमगलं त्यातून त्याच्यानुसार आणली आहे. हं. बनवलेली आहे. सगळी असं प्रॉपर हाताने लिहून आम्ही तयार केलेली यादी आहे. तर प्रत्येक व्यक्तीनुसार, देशानुसार, व्यक्तीच्या गरजेनुसार यादी बदलू शकते. स्टँडर्ड यादी आहे. या व्हिडिओचा आमचा एकच हेतू होता, एकच उद्देश होता, की सगळ्या अडचणीतनं तुम्हाला मार्ग मिळावा, तुम्हाला जास्त अडचण येऊ नये. म्हणून हा असा एक कपल पॉडकास्टचा छोटासा प्रयत्न आमचा, की आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या तुम्हाला येऊ नये. बरोबर. आता तुम्ही येणार असाल किंवा तुमचे कोणी मित्र, तुमचे आई-वडील जे कोणी येणार असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेणेकरून तुमचं काही मिस झालंय ते तुम्हाला इथे आणता येईल आणि मागवता येईल. बरोबर. तर तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटमधून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. येस. तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्ही इथं आहोतच. YouTubeच्या कमेंटमध्ये देखील तुम्ही लिहू शकता. तुम्हाला काय अडचणी आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जसं म्हणाले तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. असंच प्रेम कायम आमच्यासोबत राहू द्या. तर लवकरच भेटूया आपण आता आमच्या मनातल्याच्या पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि असंच प्रेम असू द्या. खूप प्रेम असू द्या. धन्यवाद. धन्यवाद.